आज आपण राजाराम बापू सहकारी साखर कारखाना युनिट नंबर 2 येथील जे चीफ इंजिनियर आहेत संताजी चव्हाण साहेब यांना महाराष्ट्र राज्याचा VSIचा आदर्श चीफ इंजिनियर पुरस्कार मिळालेला आहे। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं एवढं मोठं युनिट चालवलं आणि या युनिटचे सगळी युनिटी ठेवणं हे फार मोठं तारेवरची कसरत आहे। तर साहेबांना हा पुरस्कार मिळणं म्हणजे तसं कौतुकाचं काम आहे। तर नेमकं हा पुरस्कार कसा मिळाला, त्याचे नॉमिनेशन कसे असतात व त्याचे नियम अटी कशा असतात व साहेबांच्या कामाची पद्धत कशी आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। साहेब नमस्ते। नमस्कार। नमस्कार। पहिल्यांदा आपलं अभिनंदन, आपल्याला हा मोठा एवढा पुरस्कार मिळालेला आहे। आभारी आभारी। काय सांगाल, हा इतकान मानाचा सन्मानाचा पुरस्कार आहे आज आपल्याला प्राप्त झालेला आहे, आपल्या काय भावना आहेत? माझ्या अतिशय सुखद भावना आहेत। महत्वाचं म्हणजे मी राजाराम बापू या वाटेगाव युनिटला उभारणीपासून मी जॉईन झालो। मी 2003 जानेवारी 2003 मध्ये साहेबांनी आम्हाला इथं काम करण्याची संधी दिली आणि आम्ही इरेक्शन पासून मी काम करतोय। 2007 साली मला चीफ इंजिनियर साहेबांनी चीफ इंजिनियर पद दिलं आणि तेव्हापासून आम्ही इथं काम करतोय। साहेबांच्या नियोजनानुसार म्हणजे साहेब ही साईट सिलेक्ट केली, ही साहेबांनी साईट सिलेक्ट केली, कारण एरियल डिस्टन्स 15 किलोमीटर आवश्यक असते। तर स्वतः साहेब सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे साहेबांचे बुद्धी कौशल्याने साहेबांनी ते चिमणी एरियल डिस्टन्स हे केलं आणि ही साईट सिलेक्ट केली आणि स्वतः साहेबांनी साईट सिलेक्ट केली आणि साहेबांनी पूर्णपणे कुठं सुद्धा म्हणजे एका सहकारी संस्थेची दुसरी शाखा कुठेही नव्हती। साहेबांनी तो स्वतःची बुद्धी चातुर्याने साहेबांनी आणि मन्नम शुगरचा प्लॅन्ट इथं आणून त्याच्यात मॉडिफिकेशन करून हा प्लॅन्ट उभा केला 2003 साली आणि हा प्लॅन्ट 2003 साली ट्रायल घेतली आणि त्यापासून हा कारखाना सातत्याने चांगली प्रगती करीत आहे। ह्या कारखान्याला आतापर्यंत टेक्निकली इफिशियन्सी 4 अवॉर्ड मिळाले। 2011-12 साली या संस्थेला आपल्या टेक्निकल इफिशियन्सीचा पहिला अवॉर्ड मिळालेला आहे। तर आता मला उत्कृष्ट चीफ इंजिनियर महाराष्ट्र राज्यातला अवॉर्ड मिळाला, त्याच्याबद्दल मला जास्त आनंद अशा करता आहे की मी राजाराम बापू काशेगाव शिक्षण संस्थेत म्हणजे राजाराम बापू या नावाखालीच माझं करिअर घडले असं मी म्हणेन, कारण माझं लहानपण हे राजाराम बापू कारखान्यावरतीच गेले। मी राजाराम बापू कारखाना मॉडर्न हायस्कूल काशेगाव एज्युकेशन शिक्षण संस्थेमध्ये शिकलो, त्यानंतर मी RIT कॉलेजमध्ये गेलो, इंजिनियर झालो आणि त्यानंतर राजाराम बापू कारखान्यामध्ये काम करण्याची संधी साहेबांनीच दिली। म्हणजे बापूंनी जे कॉलेज काढलं साहेबांच्या कौशल्यामुळे ते कॉलेज अतिशय म्हणजे RITचं नाव सगळं देशभर आहे, त्या कॉलेजमध्ये मी शिकलो। त्या कॉलेजमध्ये परत मला संस्थेत सर्व्हिस मिळाली आणि राजाराम बापू मध्ये संस्थेमध्ये काम करत असताना मला हा उत्कृष्ट चीफ इंजिनियरचा म्हणजे सन्मान मिळाला, तर ते माझ्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे। मी लहानपण राजाराम बापू कारखान्यावर गेले तर राजाराम बापूंना मी बघितलं, साहेबांना आपण आदर्श मानत आलो, आयडल मानत आलो साहेबांच्या। त्यानंतर प्रतीकदास पाटील साहेब आता आमचे चेअरमन आहेत, त्यांचंही फार आम्हाला मार्गदर्शन लाभतं। ते फार छोट्या छोट्या गोष्टी चांगल्या प्रकारे आम्हाला सांगत असतात, वारंवार कशी कारखान्यात सुधारणा होईल हे सांगत असतात। साहेब आणि चेअरमन साहेब मीटिंगमध्ये फार चांगल्या प्रकारे आणि सर्व अधिकारी किंवा सर्व कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे म्हणजे कशा प्रकारे आपली गुणवत्ता वाढेल यापर्यंत वारंवार साहेब मार्गदर्शन करत असतात साहेब आम्हाला सर्वच अधिकाऱ्यांना। आपल्याला जो पुरस्कार मिळाला ज्यांच्या हस्ते मला ते माजी कृषी आपल्या देशाचे मंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री वळसे पाटील सगळ्या दिग्गजांच्या हस्ते मिळाला। नेमका या पुरस्काराचा निकष कसा असतो, कसा लावला जातो? हा पुरस्काराचा निकष असा लावला जातो की महाराष्ट्रातल्या सर्व कारखान्याकडून जे म्हणजे हे घेतले जातं, रिपोर्ट घेतले जातात, चीफ इंजिनियर आम्हाला फॉर्म दिले जातात, त्याप्रमाणे आमचे काय काय त्या सीझन मध्ये आम्ही कशा प्रकारे कारखाना चालवला, मग त्याचे रिझल्ट असतात सगळे। म्हणजे त्यानंतर म्हणजे किती कॅपॅसिटी युटिलायझेशन केले, किती बगॅस सेव्हिंग झालं, आपण म्हणजे काय मॉडिफिकेशन केले कारखान्यामध्ये तर कमी, आणि आम्ही काय पेपर प्रेझेंटेशन केलं किंवा काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली, म्हणजे काय टेक्नॉलॉजीचा वापर केला आपण, अशा प्रकारे सर्व ते हे केलं जातं। किती लोकांच्या मध्ये काम केलं जातं आणि हा या 2-3 वर्षामध्ये कारखान्याचं सातत्य कशा प्रकारे सातत्याने कारखाना चाललाय
आणि टेक्निकल जे पॅरामीटर आहेत ते कसे अचीव्ह केलेत कारखाने, हे VSIचे तज्ज्ञ हे सगळं पॅरामीटर चेक केलं जातो. त्यांचा सपोर्ट रिपोर्ट असतो आपल्याकडे, त्या रिपोर्टचं तपासणी करतात ते आणि त्याचा निकष लावून हे बेस्ट चीफ इंजिनियर, बेस्ट चीफ केमिस्ट अशा प्रकारचे वेगवेगळे ते अवॉर्ड देत असतात. आता एवढा मोठा अवॉर्ड मिळालेला आहे, एवढं मोठं युनिट चालवणं तशी तारवरची कसरत असते, कारण इतके मोठे कामगार, हर प्रकारचे कामगार, सगळ्या गोष्टी टेक्निकली असतात किंवा तुम्ही प्रॅक्टिकली ग्राउंडवर उतरून काम करावं लागतं. काय अनुभव येतो आपल्या टेक्निक, आता शुगर आपण एवढी मोठी संस्था चालवते, काय अनुभव आहे साखर कारखान्याचा? आता मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की राजाराम बापू कारखाना, मी सांगितलं की लहानपणापासून तिथं राजाराम बापू कारखान्याचं वैशिष्ट्य आहे, ज्यावेळेपासून स्थापन झालाय तेव्हापासून हा कारखाना एक सातत्य बाळगून आहे आणि ह्या कारखान्याची एक परंपरा आहे आणि त्या परंपरा मला माहित आहे काय केलं पाहिजे काय नाही, हे मला ह्या गोष्टीची मी जॉईन झाल्यावर मला जाणीव होतीच. परंतु हा कारखाना एक साहेबांसारखं नेतृत्व, आज प्रतीकदादा चेअरमन झाले ते, यांच्याकडे फार ब्रॉड विचार आहेत, म्हणजे आणि टेक्निकली नॉलेज असणारी लोक आहेत, यांच्याकडे काम करायला मिळणं एक भाग्याची गोष्ट आहे आणि ते समजावून घेतात. असं काही नाही नुसतं की ते सांगतात, असं ते मार्गदर्शनही करतात, कशा प्रकारे वाटचाल केली पाहिजे ती महत्वाची गोष्ट, ते मार्गदर्शन करतात ती गोष्ट आहे. आज हे प्रतीकदादा आता आमचे चेअरमन झाले असले एक 2 वर्षापूर्वी, तर त्यांचा फार इंडस्ट्रीमधला चांगला अनुभव आहे आणि चांगल्या प्रकारे काय करायला पाहिजे, आम्ही नवीन गोष्टी काय केल्या पाहिजेत हे सातत्यानं मला सांगत असतात. त्यांनी आल्यापासून आमच्या कारखान्याला फूड सेफ्टीचं सर्टिफिकेट आहे, EMS म्हणजे एन्व्हायरमेंट रिलेटेडचं सर्टिफिकेट आहे सगळ्या युनिटला आहे. त्यानंतर आमच्या 5S म्हणून सिस्टीम आहे, म्हणजे क्लीननेस किंवा कशा प्रकारे कारखाना आहे राहायला पाहिजे. तर ते चेअरमन साहेबांमुळे वारंवार मिटिंग घेऊन फीडबॅक घेत असतात, स्वतः त्यात काय सुधारणा करावं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतात, आपण सातत्यानं मार्गदर्शन करत असतात, चांगल्या प्रकारे आम्हाला सांगत असतात. तुम्ही म्हणला हा अवॉर्ड मिळवताना किंवा काय एवढं कष्ट, तर कामगारांना विचारून घेऊन काम केलं आणि व्यवस्थित नियोजन केलं, देखभाल व्यवस्थित केली, तर ह्या गोष्टी करणं सोपं जात असं. आणि हे मला मिळाले म्हणजे मी चीफ इंजिनियर म्हणून मिळालं असलं तर एक टीमवर्क आहे, त्याच्यात साहेबांचा मोठा, चेअरमन साहेबांचा मोठा वाटा आहे, आम्हाला संधी दिली हा. आणि त्यानंतर आम्ही सगळे माझे वरिष्ठ अधिकारी असतील, MD साहेब आहेत, इतर सहकारी अधिकारी असतील, वरिष्ठ अधिकारी आणि माझे सर्व असिस्टंट आणि महत्वाचे कामगार, ह्या लोकांच्यावर एक टीमवर्क बॉन्डिंग करून काम करायला गेले. आपले काय उद्दिष्ट आपल्याला पार करायचे आहेत, आपल्या संस्थेसाठी काय करायचे हे आपण ग्राउंड लेवलला जाऊन कामगारांना सांगितलं पाहिजे आणि त्याप्रमाणे काम केलं तर ते व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन केलं जातं, म्हणजे व्यवस्थित त्याची पूर्तता होती. आपण आता बोलताना सांगितलं की साहेब एक सिव्हिल इंजिनियर आहेत, कधी असा योग येतो का की साहेबांच्याकडे सल्ला घ्यावा किंवा साहेबांनी तुम्हाला एखादा सल्ला दिलाय, असा कधी योग आलाय का? बऱ्याच वेळा साहेब आम्हाला सल्ला देतात, एखादं मॉडिफिकेशन करत असलो, एखाद्या नवीन इम्प्लिमेंटेशन करत आलो, तर जागेच्या संदर्भात आले तर साहेबांचा पारदर्शकपणा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे फार आहे, की आपल्याला एखादी गोष्ट हे असेल तर साहेब एखाद्या गोष्टीची आमच्या साईटवर आली, विजिट दिली, साहेबांच्या पटकन लक्षात येते गोष्ट, अशी साहेबांचं म्हणजे पहिल्यापासूनचं त्यांचं टेक्निकच आहे ते. तर साहेब फार बऱ्याच वेळा सल्ला देतात, ही गोष्ट इथं करा, ही गोष्ट इथं करा, अशी करा, आपण असं केलं तर काय. हा साहेबांना बऱ्याच परदेशातून बघितलेत कारखाने, साहेबांना माहीत आहे त्याबद्दल आणि साहेब टेक्निकली स्वतः असल्यामुळे साहेब फार तुम्ही बोलला की कसा योग येतो, वारंवार योग येतो, वारंवार सांगितलं गेलं. आजची जेव्हा आम्ही एवढ्या वर्षी काम केले त्यात साहेबांचा वाटा भरूच आहे, आम्हाला गाईडलाईन करण्यात फार मोठा वाटा आहे. हे युनिट आहे तसं सर्वांना चर्चेत आहे की एकदम हायर टेक्नॉलॉजी वापरलेलं हे युनिट आहे. कशा पद्धतीनं युनिट चालवलं जातं, किती मशिनरी असतात किंवा किती कामगार आपल्याकडे काम करतात आणि एवढ्या मोठ्या चांगल्या संस्थेत काम करत असताना कामगारांची मानसिकता कशी असते? मी पहिल्यांदाच सांगितलं की हा युनिट 2003 साली ज्यावेळी घेतलं त्यावेळी अशी होती की त्यावेळी बाकीच्या कारखान्यामध्ये जे मिल फिरवली जाते ती टर्बाईन म्हणजे स्टीमच्या मार्फत फिरवली जाते, टर्बाईन फिरवली जाते. ह्या कारखान्यात त्यावेळी साहेबांनी DC टाईम म्हणजे मोटरतर्फे मार्फत मिल फिरवली जाते अशी टेक्नॉलॉजी आणली आणि साहेबांनी त्या इरेक्शनमध्येच साहेबांच्या कुशलतेने साहेबांनी स्टाफ रिक्रूट केला, टेक्निकल चांगला स्टाफ रिक्रूट केला. माझ्यासारखे एक 7-8 लोक चांगली हे घेतली, चांगली टीमवर्क काम करत होती आणि इरेक्शनमध्ये एक असा वातावरण तयार झालं होतं आणि साहेब वारंवार ह्या कारखान्याचं म्हणजे फॉलोअप घेत होते की हा कारखाना किती लवकर तयार होईल, काय होईल.
साहेबांनी S.B. भट साहेबांना ते SS इंजिनियरना हे इरेक्शन करायचं काम दिलं होतं आणि त्यावेळी इरेक्शनमध्ये कामाचं स्वरूप काम टार्गेट होतं आम्हाला की मार्चपर्यंत कारखान्याचं इरेक्शन पूर्ण झालं पाहिजे असं आणि साहेबही सातत्यानं भेटी देत होते. त्यामुळे इतक्या तो वातावरण इतकं चांगलं तयार झालं होतं त्या काळचं 2003. तर त्या काळी फास्ट कारखाना इरेक्शन अतिशय फास्ट कारखानाचं इरेक्शन झालं, त्याचं कमिशनिंग झालं. 15 दिवसाची ट्रायल घेतली गेली, 21,000 क्रशिंग केलं गेलं पहिल्या आणि त्याच वर्षी आमचा सीझनही घेतला गेला. त्यामुळे काय झालं, कामगारांच्या मनामध्ये आजही आम्ही त्या स्पिरिटने जे काम केलं तेच वातावरण आज आहे. तुम्ही मला म्हटलं की कामगारांना कसं काय हे कशा प्रकारे सांगितलं जातं, तर कामगारांना आम्ही चौकामध्ये जो आहे त्या कुठली गोष्ट असली तर आपण समजावून सांगतो, कुठली इम्प्लिमेंटेशन करतो एखादी गोष्ट, नवीन सिस्टीम आणतो तर त्याबद्दल माहिती देतो. 2016 साली ज्यावेळी 1 नंबरच्या मिल इकडे आणल्या गेल्या त्यावेळी आमच्या डिपार्टमेंटली आम्ही त्या मिल बसवल्या गेल्या. तर त्यावेळी लोकांना आपण सांगितलं होतं की ह्या मिल आपण स्वतः बसवल्या गेल्या पाहिजेत. आपले साहेब एवढे काम करतात किंवा साहेब एवढ्या चांगल्या प्रकारे आपल्या मार्गदर्शन, साहेबांनी त्यावेळी आम्हाला हे केलं, कुठली मिल कुठे प्रकारे बसवा, काय करा हे सांगितलं. कारण 1 नंबरला मोठे मिल येणार होते, तिकडं एक्सपान्शन होतं तिथं. तर आम्ही लोकांना सांगितलं की असं का हे केलं, तर लोकांना बेसिक इरेक्शन पासून मिल इरेक्शन केल्यावर बेसिक उद्या मिल बसवल्यानंतर आणि ती चालू झाल्यानंतर त्यात काय प्रॉब्लेम आले तर त्याच लोकांनी बसवले असल्यामुळे त्यांना कुठं काय बारीक सारीक गोष्टी घडलेल्या आहेत याचा अंदाज येऊ शकतो आणि त्यांना माहीत होऊ शकतं, लगेच त्या प्रॉब्लेमचं अनालिसिस होऊ शकते की बाबा हा प्रॉब्लेम ह्याच्यामुळे येत असेल, आपण ह्या ठिकाणी असं केलंय. या प्रकारे इथं वातावरण जातं आणि कुठलीही गोष्ट आमच्या सगळ्याच युनिटला कुठलीही गोष्ट नवीन आली की लोक ते पॉझिटिव्ह घेतात, सकारात्मक घेतात आणि ते कारखान्यासाठी आणि आपल्यासाठी भल्या प्रकारचे हे जर लोकांना चांगली जाणीव आहे त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या घडल्या जातात. शेवटचा प्रश्न, आपला कारखाना किती गाळप करतो, साखरेचं किती उत्पादन होतं, आपलं को जनरेशन सुद्धा आपलं चांगल्या पद्धतीने चालतंय, पण हे सगळं चालत असताना भविष्यात काय प्लॅन आहेत का? हो, भविष्यात आता आम्ही पुढच्याच वर्षी आता आमचा कारखाना 4,000 TCDचा आहे. 5,500 TCDच्या कडे वाटचाल, त्यानंतर 7,500 कडे वाटचाल असं नियोजन आहे कारखाना व्यवस्थापनाचं. त्याप्रमाणे वाटचाल करतोय आम्ही आता. हे होते कारखान्याचे चीफ इंजिनियर, यांना उत्कृष्ट चीफ इंजिनियर पुरस्कार मिळाला. यांनी इत्थंभूत कारखाना कशा पद्धतीने चालवला जातो, कारखाना चालवणं हा तशी तारवजी कसरत बरेच वेळा सांगितलं जातं की कारखाना चालवणं म्हणजे कुणाचंही काम नाही. कारण आता इतकी कॉम्पिटिशन आहेत किंवा ऊस मिळवणं सुद्धा आता तशी परिस्थिती तारवजी कसरत झाली ऊस मिळवणं. त्यातही सुद्धा जयंतराव पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे कारखाने उत्तमरित्या चाललेले आहेत आणि त्यातच त्यांना आता पुरस्कारही मिळालेला आहे. त्यामुळं या कारखान्याची वाटचाल इथून पुढे अशा पद्धतीत चालत राहील असे त्यांचं मत आहे. AV9 मराठीसाठी शीतलकुमार शेटे, वाटेगाव.